नमस्कार, मी RTI न्यूज 24 HD मुख्य संपादक फराद बेग। मी आज शेलगाव तांडा तालुका उमरी जिल्हा नांदेड या ठिकाणी काही वर्ष अगोदर ह्या तांड्यावासियांना शासनाच्या जाग्यावर बसविण्यात आले व त्यानंतर काही वर्षानंतर ह्या ठिकाणी जे जागा धरले त्यांना त्या ठिकाणावरून फेकून टाकण्याचे प्रकरण उघडकीस झाले। यासाठी मी आज जून महिना या 2026 रोजी यांची मी आज जे समस्या आहे ते जाणून घेण्यासाठी मी यांच्या परिवाराच्या समक्ष आलेला आहे। तर आपण याच्यामध्ये काय अडचण आली तरी मी मला पंचायत समिती कार्यालय उमरी येथून मला काही एक माहिती मिळाली अशी गंभीर की जे पीडित महिला आहे हे पीडित महिला पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्येचे प्रयत्न केली। तर त्याच्या पाठीमागे काय समस्या आहे गंभीर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। मावशी, आपलं नाव काय? कविताबाई मारुती जाधव। तुम्ही पेट्रोल जे ओतून घेतला मरण्यासाठी, काय अडचण काय आहे तुम्हाला? फ्लॅटासाठी। कोणतं फ्लॅट? बाजूला आहे। तुम्ही धरलेला आहे का धरलेला। शासनाकडून? हो, शासनाकडून। तुम्हाला कोणी दिलं? ग्रामपंचायत। किती वर्ष झालं देऊन? 15 वर्ष। 15 वर्ष। आता 2026 चालू आहे। 2026च्या अगोदर 15 वर्ष झाले कंप्लीट तुम्हाला देऊ। तर आता तुम्हाला समस्या काय आहे, म्हणजे काय अडचण काय आहे? मला जागा नाही राहायला, घर नाही मला। त्याच्यामुळं मी ग्रामपंचायतीमध्ये गेलो, हात जोडून माफी मागून त्याला मी नमस्कार करून मी जागा त्या बाबा मला राहायला घर नाही, जागा नाही म्हणून हात जोडल्यानंतर त्याने मला जागा दिली। जागा दाखवून दिली? तर दाखवून देऊन आज कमी कमी 15 वर्ष झाले। हां, तर आता जे तुम्ही पेट्रोल ओतण्यासाठी जे प्रयत्न केला आपला जीव घेण्यासाठी, तर त्याच्यामध्ये काय? तर आधी मी त्याच्यावर गुंड टाकितले होते। ओके, त्या फ्लॅटवर तुम्ही त्या फ्लॅट कब्जा करण्यासाठी धोंडे व काय असे पदार्थ गुंड टाकितले, तर वीट करायसाठी मी इटं टाकितले। तेव्हा सुद्धा भांडण केले। तर कोण? रावसाहेब गोविंद जाधव, बालाजी गोविंद जाधव, गोविंद हेमला जाधव याकर नाही। तेव्हा त्यानं भांडण केले। तर तेव्हा पण मी तहसीलला केस केलो। त्याच्यानंतर आणि ग्रामपंचायतीला गेलो। ग्रामपंचायतीला जाण्याच्या नंतर त्यानं 3 नोटीस वाटले, त्यानं ऐकणं गेले। त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी उठवायचा जे प्रयत्न केले, म्हणजे त्यांना पण तिथं देण्यात त्याच्यामध्ये आहे का? नाही ना? नाही। आता तुम्हाला जागा कुठं आहे? तुमची स्वतःची जागा, ती जागा सोडून दुसरी जागाच नाही मला। मी द्यायचा जागा कशी त्यानं रोज भांडण करायले, ते इकडलं भांडण तिकडलं भांडण, मला सोसना चालले। मला जागा आता तुम्हाला जागा नाही राहण्यासाठी? जागा नाही। तुमच्या परिवारामध्ये कोण कोण राहता तुम्ही? मारुती राम जाधव, मारुती राम जाधव कोण तुमचे पती? आणि तुम्हाला लेकर बाळ किती आहे? 4 मुली आहेत, 1 मुलगा आहे। 4 मुली आहेत। आता हे जे बसले तुमच्या मुलीच आहेत ना? यांचं शिक्षण झालं नाही? यांचं नाही, यांचं नाही। यानं शिकायला तर यानं शिकायला डेव्हलप। आता जर समजा तुम्हाला जेव्हा 15 वर्ष अगोदर जे फ्लॅट तुम्हाला कब्जा करण्यासाठी व घर बांधण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय शेलगाव यांच्याकडून तुम्हाला देण्यात आला, तर त्या ठिकाणीहून आता जसा समजा तुमची काही भांडणं काहीतरी असं लागलेले, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे जे अगोदरचे जे सरपंच किंवा सरपंच प्रतिनिधी असो किंवा सदस्य असो, हे याच्यामध्ये यायलेत की नाही की आम्ही तुम्हाला दिलेले आहात? यायलेत का? याच्यामध्ये कोण कोण आहे तुमच्या, म्हणजे तुम्हाला सांगणारे, म्हणजे तुमचा फ्लॅट आम्ही दिलेला आहे असं उजागर सांगू लागले की नाही? सांगू लागले ना? त्यांचा पाठिंबा तुमच्या मागे आहे? तुम्हाला आहे? तर आता माझं म्हणणं एक आहे, जे फ्लॅट अगोदर तुम्ही मला म्हणला की त्या ठिकाणी इटकर व काय तुम्हाला सामान तुम्ही टाकले होते, ते कोण काढलं? रावसाहेब गोविंद जाधव। लग्नाच्या टायमाला नाही, ज्या ठिकाणी अगोदर मला म्हणले की तुम्ही त्या ठिकाणी आमचं जे सामान टाकले होते धोंडा किंवा इटकर, त्या ठिकाणी काढून तुम्हाला परवानगी घेऊन काढलात का तिथून? नाही। कसं काढलं? आम्ही गेल्या होत्या, आम्हाला ती माहीत नाही होत्या। तेव्हा त्या पट्टीची डोजर आली होती रेल्वेची, त्याच्यानं ढकलून दिलं थोडं। इथं नव्हत्या तेव्हा? नव्हत्या।
तुमचे धोंडे ते इटकर काढायचे. आता त्यांना माहिती झाली, रातोरात त्यांना मांडवर बरं टाकले. ठीक आहे, ते तर जाऊ दे, आपल्याला सगळे माहिती आहे, नंतर तुमचे घरवाले बोलतील. आता माझं म्हणणं एक आहे की आता तुमच्या पोटाला जे जन्म घेतलेले मुली आहेत, ते मुलीचं जे आता तुम्ही समजा प्रयत्न केला आपला जीव घेण्याचा, तर याच्या पाठीमागं काय आहे मला हे सांगा की तुम्हाला जे ग्रामपंचायत कार्यालयाचे जे सरपंच किंवा ते दिले, त्यांनी असं उजागरमध्ये येऊन त्या व्यक्तीला असं म्हणाले की नाही, समोरासमोर असं हो म्हणाले, काय म्हणतात त्यांनी, उचलून घ्या तुम्ही त्यांना त्या बाईचं आहे नावानं, तुम्ही उचलून घ्या म्हणून त्याला समक्ष येऊन सांगितलं. जागीदार आले तर बी उचल ना असं म्हणून यानं जबाब दिली. तुझं नाव तांडा, शेलगाव तांडा. आता जे तुझ्या आई व वडिलांचे जे भांडण चालू आहे जागा प्रकरणामध्ये तुमच्या फ्लॅटमध्ये, तर तू काय म्हणजे तुझं मनात काय आहे असं मला दिसून येत आहे की काहीतरी टेन्शन मध्ये दिसतो. आमच्या मागं कोणी नाही, ते पत्रकार आहे म्हणून जास्त एक राहिलं. आणि ते मी त्या भांडणात नव्हतो तरी पण माझं नाव केस माझ्यावर केस केलं आणि पेपरमध्ये नाव टाकले. काय म्हणून? म्हणजे तू मारली म्हणून? हो, मारली म्हणून. तू होती का तेवढेच? नव्हती, मी बाजूला होतो. मी त्या भांडणात बी गेलो नव्हते, त्याला बोललो बी नाही शब्द, तरी पण माझं नाव टाकले. मग तू न्याय मागण्यासाठी गेलीस की नाही पुढं शासनाकडे किंवा पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी पोहोचलीस? मग काय तुला काय उत्तर दिलं? काहीच नाही. म्हणजे न्याय मागण्यासाठी तू गेली, तुझ्यावर केस झालं, तुला केशी चालू आहे. तर माझं एक म्हणणं आहे, आता तुझी कसं आई म्हणले तुला की ती आत्महत्या करायला असं करेल, टेन्शन घ्यायचं नसते. तू शिक्षण केलीस? अजिबात केली नाही. अडचण काय होती? साहित्य तू पण ऊस तोडायला कामाला जातो. आता वय किती आहे तुझं मिनिमम? आता मला नाही का 19 वर्ष आहे. आता आई वडिलांसोबत तू कामाला जातो शेतामध्ये. आता त्यांचं नाही का लेकरं त्यांचे नाव टाकू देणार आहेत, तर ते ना आमचं नाव कसं का टाकले? आम्ही पण लेकरच आहे ना. त्याला यायला असे मोठे माणसं पत्रकार घेऊन फिराले तर त्यांचं ते लेकर आहेत, आम्ही का नाही का? ते आमचं कशामुळे नाव टाकले तर तुम्ही त्याबद्दल आत्महत्या करायसाठी आम्ही पेट्रोल टाकून घेतले. तर आणि आजी मला जर न्याय भेटणार गेलं, माझं नाव कसं का टाकलेत म्हणून, तर मी अजून आत्महत्या करणार. आत्महत्या केल्यानंतर आपला जीव जाते, याच्या ऐवजी आपण पाठपुरावा करून पुढे शासनाकडे जायची हिंमत ठेव. अजिबात काहीच होत नाही. कोणाचं तुझा जीव जाईल, कोणाचं काही जाईल का? नाही. इज्जत जागा येईल का? आमची विनाकारण नाव कसं का टाकावं, आमची इज्जत कसं का टाकावं? आम्ही बाई लेखा म्हणून का आमच्या बापाला आम्ही पुरे त्याच्याकडे पैसा आहे, आम्ही गरीब ऊस तोडून खाणार म्हणून आमचं नाव पेपर मध्ये टाकतात का? पेट्रोल घालून जर मला न्याय भेटणार गेलं मग अजून आत्महत्या करणार. ते कोर्टमध्ये मॅटर चालू असताना बी त्यानं भांडणं केले, तर तहसीलमध्ये उपोषणाला बसलेत, कोर्टमध्ये मॅटर चालताना ते त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. त्यांच्या पोरावर जर गुन्हा दाखल करायला गेलं, त्यानं जण हाटून टाकायले तर मोठ्या मोठ्या माणसाला बोलून पैसे देऊन, आणि आमच्या का म्हणून गुन्हा दाखल केले तर ते आमच्या पैसे नाहीत म्हणून, आम्ही गरीब हा म्हणून आमच्यापासून आमचं कोणी काही हे करून घेणं आले तर आम्हाला न्याय भेटणार आहे. आमच्याकडे अतिक्रमण झाली, मला न्याय पाहिजे. आता तुम्हाला घर राहण्यासाठी आहे की नाही? आता हे घर कोणाचं? हे माझ्या काका पत्र ते त्यांचे सगळे त्यांचेच आहे का? आपले त्यांचेच आहे. त्यांचेच आहे. आता तुमचं जे फ्लॅट आहे ते बाहेर, त्याच्यामध्ये भांडण लागली आमचे भांडण आहेत म्हणून आम्ही काही घेतले नाही अजून. मग तुमच्या साईडून तुमची साईड धरून ग्रामपंचायत कार्यालय कधीतरी आली की नाही? आली आम्ही तुम्हाला दिले म्हणून? हो, आली सर. त्याने साक्ष सांगायले की आम्ही तुम्हाला दिले नाही म्हणून? सांगाले तर म्हणजे पुढच्या व्यक्ती ऐकत नाही समजा. हो, ऐकत नाही. त्याला पत्रकार आहे म्हणून जास्त हे कराले. ते रावसाहेब गोविंद जाधव त्याला अतिक्रमण कराले आमच्यावर. याबद्दल नाही काय आमचं पेपरमध्ये नाव टाकले, ते आम्हाला आम्ही आत्महत्या करणार. आम्ही 4 बहिणी जाऊन आत्महत्या करणार. ठीक आहे, आपण जास्त आता बोलायचं काय नाही, कारण की यांच्या डोळ्यामध्ये अश्रू निघत आहे. काहीतरी अंत मनातून तकलीफ पोहोचल्यानंतरच पाणी येते. आणि माझ्या मीडियाच्या मार्फत मला एक बोलायचं आहे की कोणी का असो, आपल्या स्वतःचेच लेकरं समजून यांची साईड घेऊन नाही, ह्यांना हक्काचं जे काही त्यांची जागा आहे
आज जागेसाठीच यांचा जीव प्रयत्न आहे, यांचा जीव घेण्याचं. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी समस्या गंभीर आहे, कारण की छोट्या मोठ्या जागेसाठी कोणी घेत नाही. आता यांना जागाच नाही, घरकुल आलेला आहे आणि पंचायत समितीचे कर्मचारी अधिकारी जागरूक का नाही. इतके वर्ष निघून गेले तरी तुम्ही इथे येऊन पाहून त्यांना जागा दाखवून किंवा त्याच्या खोटं राहून, जसे आपल्या शासनामार्फत असतो, भूमी अभिलेखचे कर्मचारी आणून त्याला चतुसीमा टाकून द्यायचं तुमचं काम होतं. तुम्ही नाही केलंच, यांच्यावर हे टाईम आलं असं मला समजू. नदी मॅटर चालू असताना तर त्या लाकडाची ट्रॅक्टर आणून हटकन अगोदर भांडण घेऊन माझ्या मुलीचं नाव परवीन जाधव परवीन विकाजी पवार यानं ट्रॅक्टर आणून यानं संग भांडण लावून मग त्यांचे 2 गडी परवीन मला मारहाण केले, तर ते बाया पण मारले, तर माझ्या सासूचं 4 ग्राम मंगळसूत्र बाबळगावहून धमकी आले, असुंदरहून धमकी आले. तर हो, त्याच्यानंतर माझ्या खोरीचं पेपरमध्ये नाव टाकले, तर पेपरमध्ये नाव टाकले, तर त्याच्यानंतर माझ्या पोरीचं केसमध्ये नाव टाकले. माझ्या पोरीला केसही चालू असते, त्याच्यामुळं त्या रावसाहेबसाठी मी आत्महत्या केली. आपलं नाव? संजय जाधव सर. आपण राहणार कुठले? इथलं राहणार सेलगाव तांडा. तर आता जी ही समस्या जी आली आपल्या समोर गंभीर, हे कोण आहेत आपल्याला? ते माझा भाऊ आहे, वहिनी आहे, भावाची मुली आहे. ओके. आता हे जे राहिले हे घर कोणाचं आहे? हे मजा आहे ना सर. आता समजा तुमचं जर परिवार इथं आहे का नाही? आहे सर, पण त्याच्या नावावर आम्ही सध्या घरी बसले होतो. त्याला ग्रामपंचायती फ्लॅट देईल तिथे एवढं. आता यांना समजा आज तुमच्या घरा परिवारामध्ये कोणाचे असे भांडणं ते चालतात नाही, म्हणून तुमच्या घरी तुमचं जर भांडण लागलं की माझ्या बहिणीला भावाला चालू आहे, माझ्या घरामध्ये आणून सोडलास चालू आहे. आणि त्याला काढ म्हणलं तर यांना कसं करणार तुम्ही? काय तुम्ही मध्ये भांडणं चालू आहेत का तुम्ही? भांडणं चालू आहे सर. काय म्हणून? आता मी म्हणलं तुला आता खाली करा, मला घरकुली आली, मला भांडण. आता घरकुल आलेलं आहे का तुम्हाला? मला घरकुली आलेली मला आहे. घरकुल बनण्यासाठी तुम्हाला जागा दुसरी आहे का? हेच आहे? हेच जागा आहे मला. आता माझ्यासाठी हिला घरकुली बांधायचं आहे, हां. त्यासाठी मला जागा नाही आता बांधायला. बा त्याला भावाला म्हणलं बा तिथे जागावर बांधा म्हणालो त्या प्लॉटवर. आता ते प्लॉटवर त्याने रावसाहेब जाधवनं कब्जा करून ठेवला. म्हणजे त्याने अडचण आलीमुळं तुम्हाला तुमच्या जागेवर आता यांना राहू द्यायचंच आहे. हां, मिराट किंवा फरमान त्यानं केलेलं आहे रावसाहेब जाधवनं. याच्यावर आता मला घरकुली जागासाठी नाही, बांधायसाठी नाही. तर आता समजा आता तुमचे भावाची मुली आहेत 4, यांना जर तुम्ही बाहेर काढला हे कुठं जातील याचं काही आपल्याला विचार आला असेल की नाही? ते प्लॉटवर जाऊ ना, त्याचा नमुना 8 आहे ना, हां. त्या प्लॉटवर जावं, त्यानं भांडण वगैरे. आता हे आतापर्यंत जे सांगितलं हे खरं आहे का? यांना जागाच नाही कुठं त्या जागेऐवजी, आणि ग्रामपंचायत कार्यालयात जे ज्यांनी टॅक्स भरायले त्याच जागेचं आहे का? तेच जागा आहे ना? हां, ते जागा. आता कोणाला समजा मी तुमच्या ऐवजी तांड्यामध्ये जर मी चौकशी केलं तर खरं निघेल का? नाही, खरं निघेल सर. खरं निघेल. खरं. कोणी असं म्हणेल का समोर येऊन की हो बरोबर यांचं आहे म्हणून? हां, सगळे माणसं म्हणाल खरं आहे, काय टंडा म्हणाल खरं आहे. आता आपल्यापाशी कोणी आले का असं सांगण्यासाठी? कोणीतरी आता कोणी आलं नाही सर. समोर काय येत नाही त्याचं, भीतीमुळे येणार तिथं त्याने पत्रकार भीती करून येणार सर त्यानं. म्हणजे त्याने दामटून असं काहीतरी माघाऱ्या बनवलं, त्या भीत त्याला आली. आता जे यांना जे म्हणले कोणाच्या तरी लग्न होता घरी, त्यांनी यांच्या जागेवरून इटकी किंवा दगड असं काढून विचारूनच काढले असते जागेवरून, ते खरं आहे का? लग्नामध्ये इटकर काढून ठेवले. त्याला 2दा सांगल्या बा इटकर तिथं ठेवा म्हणलं भीमराव जाधवला, त्यानं ठेवला गेले. इटकर होतो ढोंड्या हाण्या रावसाहेब जाधवनं सरकून टाकलं तिथं. आता यांना जागा तिथं जागा ग्रामपंचायतीने दाखिलेली आहे. आता यांना कंड्याच्या बाहेर कसं जाऊ शकते असं सांगा. तर मला असं वाटत नाही की ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच प्रतिनिधी व सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य व सगळंच त्यांचं गट आणि पंचायत समिती ते अधिकारी कर्मचारी व जिल्हा परिषद या ठिकाणचे व तसेच तहसील कार्यालय यांना अधिकारी व कर्मचारी यांना का वाटत नाही की हे कुटुंब कुठं जाऊन आपला गुजारा करेल? एखादी जर समजा शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलो तर त्यात आपल्या डोक्यावर जर छत नसला तर भेवून घराकडे येतो. तर ह्या कुटुंबाला कुठं नेऊन टाकायचं? आज किती वर्ष झालं तुमची
प्रयत्न चालू आहे भांडणाचा? 10 वर्ष झाले. 10 वर्षापासून चालू आहे. 10 वर्षापासून असंच चालू हो आहे. असं चालू. आता तुम्हाला घरकुल आलं की नाही? घरकुल आले. घरकुल आलेलं आहे. तेच प्लॉटवर आलाय, त्याच फ्लॅटवर तेच प्लॉटवर नंबर आला का त्याच्यावर? नंबर बी आले, घर नंबर आला. घर घर नंबर आल्यानंतर तुम्हाला पंचायत समिती का झोपेमध्ये आहे का? तर काय सर? नाही चतुर्सीमा आहे ना त्याच्यामध्ये. हो आहेत. चतुर्सीमा असल्यानंतर सुद्धा त्यांना डोळे का उघडत नाही की नमुना नंबर आम्ही दिलेला आहे. पंचायत समिती म्हणजे ग्रामपंचायतचं बॉस. कोणाला वाटलं नाही त्याला काढा म्हणून तरी काढत नाही का? काढत नाही. त्यानं केस करायला लावले ग्रामपंचायतीवाल्याने. कशासाठी? ऐकत नाही म्हणून. त्यानं ऐकत नाही तुम्ही केस करा. आता तुम्हाला ग्रामपंचायत समजा म्हटलं की त्याच्यावर केस करा तेव्हा ती निघल. हा त्यानं ऐकणं चालले आमच्या ना. ओके. तुम्ही केस करा म्हणून आम्हाला ग्रामपंचायतीने सांगितलं. अच्छा. तर माझं म्हणणं काय अजून एक गोष्ट आहे जे आता किती 2000 कितीला दिले तुम्हाला नमुना नंबर? 2020 हे कोणी दिलं? दुधाडे साहेब दिले. त्याच्यावर चतुर्सीमा टाकलेली आहे. स्क्वेअर फूट कम्प्लीट आहे दिसलेलं आणि त्याच्यामध्ये चतुर्सीमेवर असं रोड घर पटरी असं आहे ना उल्लेख बरोबर आहे. आता मी तुम्हाला मागितलं तर तुम्ही मला देशाल. तर आपण आता सगळी माहिती आपल्याला याच्यामध्ये पाहून त्याच्यामध्ये गंभीर प्रश्न कोणता आहे ह्याच्यामध्ये जाऊन त्यांची जी आज अडचण आहे ती अडचण काढून देण्याचे प्रयत्न पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय व तहसील कार्यालय ह्यांनी काढून द्यावे तरच हे कुटुंब जगू शकतं. नाहीतर आता मीडियामध्ये तर बोलले नाही ते काही, ते ताई बोलली मला की आज 20-20 वर्षाची 18-18, 17-17 वर्षाची मुली बसलेले आहेत त्यांच्या घरी. त्यांचं लग्न कसं करावे आणि ह्या भानगडीमध्ये दिवस वाया चालले असं पण त्यांचं म्हणणं आहे. तर ताई तुम्ही काही असं काही पाऊल उचलू नका. मुली तुम्हाला मी सांगायलो तुमच्या पाठीमागे कोणीच नसलं तरी शासन आहे. कारण की जीव गेल्यानंतर जीव येत नाही, काहीच होत नाही. एका माणसासाठी कोणी असू द्या आपला जीव गमावला म्हणजे मागं कोणी येणार नाही. उठलं. ठीक आहे आपला कुटुंब आहे आपण मजबूत राहायचं ठामपणाने. त्यानं पत्रकार आहे त्याला लाज वाटत नाही का म्हणजे लेकराचं मीडियामध्ये टाकायला. लकड़ी लामत की तो ना लकड़ी रेगा लकड़ी रेगा अभी रे कुछ मुलीला आवाज की हम चिरे चिरे तार तुंद्रे काढी आग बकरीचे काय तू राड तू गागात काय मारले मारून 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 तुम्ही पत जाऊन देते सारे घर शाम तू जो रे आता काय तू तदा अंतोन छे मोकळा छोडू ताप ए छोरीला लकडी फेक लकडी रेगा ते ना लकडी तो फेक लकडी रेगा ते भगवान से आता भगवान आवे तुम बापे समाज बात कराने लो और बापे छके चारी की काय तू चिराता मी का चिराता ना चिराता मग छोरीला मी का चिराता मग कोणतं गाव तुमचं छोरी की कोणी फोल्ड खाणी तो ना की वस्ती तू किती पहिला फोल्ड खाय लोकरात लगीचे हार खावली रात तर तू खाते जा ना तू किती पहिला आप फुकरी के तो ज्ञान दे रही तार कोना ना बताइले मारो निकरा छटो तार बताए ए परी तू लारो गाड़ी आत बता गाड़ी हमने बांधे छात है गाड़ी आंगले तू कोना तारपन तार पाछा कोना खाली तू ताके कता उंडार का बता उंडा ये रागडे लग काय तुम्हार काय लाव माता चोदे काय काय कोण मार टाक राहते किसका काय तू आता उंडा हां तू आता उंडा मग काय करू तू मार टाक राहते की कस काय आहे तू तार ता काय घरे माय लार ट्रॅक्टर मा कोण उंडा मत काय 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 काढू तू काय कत काय दिका मन पुरो तो ना उंडा मग गाडी सरळ लेदार होतो आंग लेदार होतो मग मग ले जाऊ ने मार के गाडी हलावणे ता ट्रॅक्टर चाले तार खलार जा जो बांधले आता आणि कसा ठाम मेली है दादा चालू जाऊ तो तू मार ट्रॅक्टर मध्ये लकडी किस काय मेली मारकन पुरू चल तार गामे वाला तार कोण सादर सगळा चकला तुला मार सगळा मग कोणारी माते एकली तारा खुश एकली तू अंतरार काय कोणी ट्रॅक्टर ओढी होतो मारताय का टाकर आता तो बरोबर टाकले का नाही अंकुशान की बापू आता खाली पड्डा कर मग कटे ते तू टाके मुंडा मरू की जा पण घोडे पर आहे तू शासने रोडे पर
पर्यंत एवढी का गो कोणी मग एवढी झक मारतोय तुझे लोक वायर तोडतो हा आडारी कोणतो मार मार त्या क्रम लकडी कसं आहे रे तू म्हणते का तुझं तार बला मायकाला माझं तोड लावणार तुझी काय चल सो 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 याचं काय गाण मला मेले काय लकडी मला आडमास बोले काय मला कविता बाई बसार नसा मध्ये कवीची पुरुष कुचू कुचू मारता मारता तार खत होऊन जायला लकडी म्हणते का कता तार कता लकडी होऊन जायची का चल बला तार तार कोण से बला दो लकडी आता ग्रेनेचा चल ग्रेनेज केलं तू मार भाई मुंडा भाई ना टाकरे मुंडा लकडी कुछ का तो हां लकडी होते पर फाई दे चल बला तार केन से बला चल बला केन लगा तो फोन वाट लगा चल ये अपनी लकड़ी रची टाकरे मुंडा तू मर गया तो मत बोल ये सर पास उतर रे वाली लकड़ी लाइसेंस चेक खाली मार खाली मार टाकले मार पहिले नंबरोनी एक बापेर मत समज म्हणते लकड़ी गति ले जाओ ने मार टाकरे मुंडा लकड़ी पूरा और वरी मार चाले भाई मार चाले मर लकड़ी फेंक मत कोना